नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जनरल नॉलेज प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले आपले जनरल नॉलेज चॅनल. पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक, पोस्ट ऑफिस, न्यायालय, MPSC, UPSC, जिल्हा परिषद, नगर परिषद, सिडको, मंत्रालय अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले आपले जनरल नॉलेज चॅनल. तर आपण आज 50 प्रश्न पाहणार आहोत. ते सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी विचारले जात असतात. चला तर आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. कोणत्या राज्याच्या विधिमंडळाने लोकायुक्ताच्या कक्षेत मुख्यमंत्री व मंत्र्यांना आणणारा लोकयुक्त कायदा पारित केला आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा विधिमंडळाने पारित केलेल्या लोकायुक्त कायद्यामध्ये मुख्यमंत्र्याची चौकशी करण्यासाठी किती विधानसभा सदस्यांची परवानगी लागण्याची तरतूद आहे? उत्तर आहे 2/3. पुढचा प्रश्न, नोव्हेंबर महिन्यात देशाची व्यापारी तूट किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? उत्तर आहे 20.58 कोटी. पुढचा प्रश्न, वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात भारताची आयात मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत किती टक्क्यांनी घटली आहे? उत्तर आहे 4.33. पुढचा प्रश्न, DRDO कडून कोणत्या राज्यामधील चित्रदुर्ग येथे स्वदेशी हाय स्पीड मानवरहित हवाई वाहनाची चाचणी घेण्यात आली आहे? उत्तर आहे कर्नाटक. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याचा सरकारने अंमली पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने कोणत्या माजी खेळाडूचा जर्सी क्रमांक 7 निवृत्त केला आहे? उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी. पुढचा प्रश्न, आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्याच्या डेंग्यूच्या रुग्णाच्या संख्येत देशात कितवा क्रमांक आहे? उत्तर आहे 3रा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात कुठे महिलांची जागतिक लॉन टेनिस स्पर्धा होणार आहे? उत्तर आहे सोलापूर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथे होणाऱ्या महिलांच्या जागतिक लॉन टेनिस स्पर्धेत किती देशातील 56 महिला खेळाडू सहभागी होणार आहेत? उत्तर आहे 12. पुढचा प्रश्न, BCCI कडून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची किती क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्यात आली आहे? उत्तर आहे 7. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण 2023 वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरला आहे? उत्तर आहे नोवाक जोकोविच. पुढचा प्रश्न, नोवाक जोकोविच हा कितव्यांदा वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरला आहे? उत्तर आहे 8व्यांदा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाच्या महिला क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे? उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न, भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे? उत्तर आहे इंग्लंड.
पुढचा प्रश्न, देशात कोणत्या राज्यात कोरोनाच्या नव्या JN.1 विषाणूचा रुग्ण आढळला आहे? उत्तर आहे केरळ. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन लायन याने नुकतेच कसोटी क्रिकेटमध्ये किती बळी पूर्ण केले आहेत? उत्तर आहे 500. पुढचा प्रश्न, कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा नेथन लायन हा ऑस्ट्रेलियाचा कितवा गोलंदाज ठरला आहे? उत्तर आहे 3रा. पुढचा प्रश्न, कोणता भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 5 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे? उत्तर आहे अर्शदीप सिंग. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल डायमंड बोर्स इमारतीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर आहे नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न, भारतात कुठे जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे? उत्तर आहे सुरत. पुढचा प्रश्न, देशातील कोणत्या विमानतळाला केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला आहे? उत्तर आहे सुरत. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने 2023-24 मध्ये किती लाख टन साखर इथेनॉल कडे वळवण्याची परवानगी दिली आहे? उत्तर आहे 17. पुढचा प्रश्न, देशातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती कोठे करण्यात आली आहे? उत्तर आहे बारामती. पुढचा प्रश्न, मिस इंडिया USA 2023 स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे? उत्तर आहे रिजुल मैनी. पुढचा प्रश्न, भारताच्या नवीन संसदेने खासदाराच्या निलंबनाचा इतिहास रचत एकाच दिवशी दोन्ही सभागृहांच्या एकूण किती खासदारांना निलंबन केले आहे? उत्तर आहे 78. पुढचा प्रश्न, NCERT तर्फे या वर्षीचे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले आहे? उत्तर आहे पुणे, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, NCERT तर्फे आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे हे कितवे वर्ष आहे? उत्तर आहे 50वे. पुढचा प्रश्न, IUCNच्या अहवालानुसार जगातील किती हजार जैविक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत? उत्तर आहे 3000. पुढचा प्रश्न, जगभरात एकूण किती जैविक प्रजाती आहेत? उत्तर आहे 14,898. आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न, लोकसभेत नवीन दूरसंचार विधेयक 2023 सादर झाले आहे. ते मंजूर झाल्यावर कोणत्या वर्षाचा भारतीय टेलिग्राफ कायद्याची जागा घेणार आहे? उत्तर आहे 1885. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाच्या हस्ते स्वरवेद महामंदिर या जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? उत्तर आहे नरेंद्र मोदी.
पुढचा प्रश्न, भारतात कुठे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र उभारण्यात आले आहे? उत्तर आहे वाराणसी. पुढचा प्रश्न, ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत कोणत्या राज्याने दोन्ही गटात मुले आणि मुली विजेतेपद पटकावले आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही मुले आणि मुली गटाने अंतिम सामन्यात कोणत्या राज्याचा संघाचा पराभव केला आहे? उत्तर आहे कर्नाटक. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या भारतातील राजदूतपदी रुवेन अझरची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे इस्राईल. पुढचा प्रश्न, पहिल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? उत्तर आहे हरियाणा. पुढचा प्रश्न, पहिल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत हरियाणा राज्याने सर्वाधिक किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? उत्तर आहे 40. आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न, कोणता खेळाडू हा IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे? उत्तर आहे मिचेल स्टार्क. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला IPLच्या इतिहासात सर्वाधिक किती कोटी रुपयांना खरेदी केले आहे? उत्तर आहे 24.75 कोटी रुपये. पुढचा प्रश्न, IPL 2024च्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल स्टार्कला कोणत्या संघाने सर्वाधिक बोली लावून खरेदी केली आहे? उत्तर आहे कोलकाता नाईट रायडर्स. पुढचा प्रश्न, IPL 2024 हंगामामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली आहे? उत्तर आहे हर्षल पटेल. पुढचा प्रश्न, IPL 2024च्या हंगामासाठी पंजाब किंग्सने हर्षल पटेल या भारताच्या खेळाडूला सर्वाधिक किती कोटी किमतीला खरेदी केली आहे? उत्तर आहे 11.75 कोटी रुपये. पुढचा प्रश्न, IMFच्या निकषानुसार कोणता देश आर्थिक आघाडीवर स्टार परफॉर्मर ठरला आहे? उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्राने 2024 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमिलिड्स. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 कोठे आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे कुरुक्षेत्र. पुढचा प्रश्न, हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर आहे जगदीश धनखड. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2023 च्या विजेता कोणता संघ ठरला आहे? उत्तर आहे बांगलादेश. धन्यवाद.